राज्यात सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र बजेट सेशन 2026च्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि आरोग्य क्षेत्रासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. अर्थसंकल्पातील विविध तरतुदी आणि शासनाच्या धोरणांच्या अनुषंगाने राज्यातील जनतेला याचा नेमका कोणता लाभ होणार, कसा लाभ होणार आहे, विशेषतः आरोग्य क्षेत्रात कोणते बदल आणि सुविधा वाढणार आहेत याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध आरोग्यतज्ञ डॉक्टर हरिश्चंद्र मंगे यांनी बजेटचे विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणातून आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी शासनाने केलेल्या तरतुदी, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा, रुग्णालयांची उभारणी तसेच सर्वसामान्य रुग्णांना होणारा फायदा याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे समोर आलेले आहेत. याबाबतचे सविस्तर विश्लेषण पाहूया अतुल्य महाराष्ट्र न्यूजसोबत. नमस्कार, मी डॉक्टर हरिश्चंद्र मंगे. मागील 50 वर्षापासून सर्जिकल प्रॅक्टिस करतो परळी येथे ग्रामीण भागामध्ये, आणि अशा अनेक सर्जरीज तिथं आम्ही केलेल्या आहेत. मोठमोठे अवघड शस्त्रक्रिया केलेले आहेत. इथल्या लोकांना त्यांचा खूप फायदा झालेला आहे. ग्रामीण भागात व्यवस्थाच नाही आहे, सोयी नाहीत, काही नसतानासुद्धा इथं काम केलेलं आहे. आणि ह्याची एक सोशल सर्व्हिस आम्हाला करायला मिळालं आहे, याचा मी स्वतःला भाग्य समजतो. आता हे आजचं बजेट पाहिलं आहे, आरोग्याचं बजेट पाहिलं आहे. आरोग्याच्या बजेटमध्ये पेशंटची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली, त्याप्रमाणे बजेटही वाढलेलं आहे, हे खरं आहे. प्रोपोर्शनमध्ये बजेट वाढले, पण दुःखाची अशी बाब ती विशेषतः बीड जिल्ह्याला जास्त त्याचा हिस्सा मिळाला आहे. खाटा वाढल्यात, तुमच्या बाकीच्या व्यवस्था वाढल्यात, मशीन्स आल्या आहेत. पण तुम्ही जर पाहिलं त्यामध्ये तर ग्रामीण भागामध्ये 70% पॉप्युलेशन आहे आणि ती बिलो पॉवर्टी लाईन आहे. आणि तिथे व्यवस्था मात्र मेडिकल फॅसिलिटीज तुमच्या गव्हर्नमेंटच्या काही ते तर 25% आहेत. हे मोठं दुर्भाग्य आहे. आमच्यातले असलेले ग्रामीण भागातले सारे मंत्री बसले तिथं, पण त्यांना हे लक्षात नाही येत. शहरामध्ये अबोव पॉवर्टी लोक जास्त आहेत आणि तिथे मात्र 75% फॅसिलिटीज आहेत. 25%ला 25% श्रीमंत लोकांना 75% फॅसिलिटी आणि 70% गरीब लोकांना 25% फॅसिलिटी. हे पॅराडॉक्स नाही वाटत नाही का? हे पाप नाही वाटत का? अतिशय धोकेदायक आहे. याची तुम्ही गव्हर्नमेंटची जी ही कॉग्निझ घ्यावा, ह्याचं काही तर करता येईल तर बघा. याच्यामध्ये तेवढं पुण्य वाटून घ्या. विशेषतः शेतकऱ्यांची जी मुलं जे मंत्री झाले ना, त्यांनी ही पुण्य वाटून घ्यावं असं माझं मत आहे. तिसरी गोष्ट आहे महात्मा फुले योजना किंवा तुमची आयुष्यमान योजना. ह्याच्यातल्या सिस्टीम्स खूप चांगल्या आहेत, पण सिस्टीम चांगल्या असल्या तरी त्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा त्याचे चार्जेस आहेत ते अतिशय नगण्य आणि कमी आहेत. जे की हे अशा प्रकारचे चार्जेस घेऊन कुठलाही माणूस ऑपरेशन करू शकत नाही, कोणतं काम करू शकत नाही. 5 लाखाचं मानायचे 10 लाखाचं वाढ दिलं, पण प्रत्येक प्रोसिजरला तुम्ही देणारी किंमत फार कमी आहे. आणि हे कमी किमतीमध्ये काम करत असताना भ्रष्टाचाराला सुरुवात होते. हे असं पाप करू नका ना तुम्ही. तिसरी गोष्ट आहे, मला तुम्ही कुणीही सांगावं, सरकारी दवाखाना नो लॉस लो प्रॉफिट चालतो. सरकारी दवाखान्यामध्ये प्रत्येक प्रोसिजरला जितका खर्च येतो तो खर्च तर तेवढाच खर्च तुम्ही प्रायव्हेट डॉक्टर्सना द्या. त्यांच्या घरामध्ये सोयी मिळतील लोकांना आणि हे फार चांगलं होईल. तुम्ही तफावत करता 5 स्टार हॉटेलमध्ये, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये एखादं अपेंडिक्स ऑपरेशन करायचं म्हटलं तर दीड लाख रुपये खर्च येतो. आणि तुम्ही त्या एका अपेंडिक्स ऑपरेशन करायला तुम्ही 10,000 देता, 15,000 देता. कसं करेल, कोण करेल? जेवणासकट सांगितले पुन्हा. हे अत्यंत विरोधाभास आहे. ह्याच्यावर विचार करा. योजना लावली तुम्ही बळजबरीने केल्यासारखं होऊन जात नाही. मग याच्यामध्ये भ्रष्टाचाराला वाव मिळतो. भ्रष्टाचाराला वाव मिळाले की पुन्हा चालूच होतं त्याच्यामध्ये की मी तुम्हाला भ्रष्टाचार करू देत, मी करा हे काम, तुमचे मला एवढे पैसे द्या. ही वाईट पद्धत आहे, सोडून देत आहे. म्हणजे असं म्हणायचं की वीज मोफत मारायचं आणि वीजच द्यायचं नाही. आमची सोयी मोफत सेवा मानायचं, तर चार्जेस इतके कमी करून टाकले तुम्ही की त्याच्यामध्ये माणूस कुठलाही डॉक्टर काम करू शकत नाही. मेडिकल डॉक्टरची आहे सध्याच्याला, प्रायव्हेटमध्ये डॉक्टरची संख्या 80% आहे, गव्हर्नमेंटची संख्या ते 20% आहे. 80% लोकांना चांगलं काम लागेल ना, त्याचं युटिलायझेशन प्रॉपर होईल. जर तुम्ही चार्जेस वाढून दिले, ॲट द डोअर तुम्ही सर्व्हिसेस दिल्या. आणि माझ्या डोक्यात दुसरी कल्पना तुम्हाला सांगतो मी, सारे मेडिकल कॉलेजेस सुपर स्पेशालिटी असलेले सारे शहरात आहेत. मेडिकल कॉलेज तुम्ही ग्रामीण भागात काढा ना बाबा. ग्रामीण भागात सुपर स्पेशालिटी येईल.
तर ग्रामीण भागातील लोकांना फायदा होईल, गरीब लोकांना फायदा होईल. एखादं एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑपरेशन करायचं असेल, मेजर ऑपरेशन करायचं असेल तर पेशंटला घरबार विकून तुमच्या शहरात जावं होतं आणि तो त्यात मरतोच. असाही मरतो पण आर्थिकदृष्ट्याही मरून जातो. याच्यावर तुम्ही सरकारने विचार करावा असं माझं मत आहे. बाकी साऱ्या गोष्टी ठीक आहे तुमच्या, आणि तुमच्याकडे हॉस्पिटल हे बर्डन होणे, सरकारचं ओझं होणे, ते अकाउंटेबिलिटी तुमच्याकडे नाहीच आहे. मला तुम्ही दाखवून द्या की इतक्या ह्या मेडिकल कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट सरकारी हॉस्पिटलमध्ये, जिल्ह्याचे असो की तालुक्याचे असो, त्याच्यामध्ये किती खर्च होतो आणि काम किती होतं, अकाउंटेबिलिटी ठेवले का? दर इज नो अकाउंटेबिलिटी. म्हणजे हे सरकार हेच ओझं देशाला झाले. याच्यावर विचार करावा असं माझं मत आहे. जर हे केलं तर आत्ता गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज 20% प्रायव्हेट गव्हर्नमेंट लोकांना मिळतात. गव्हर्नमेंटच्या मेडिकल फॅसिलिटीज त्या तुम्हाला 40% नेता येईल, ह्याची तुम्हाला खात्री देतो. पण करणारा माणूस तिथे चांगला पाहिजे. मंत्र्यांनी जर लक्ष द्यावं, सेक्रेटरी सांगते तसं ऐकत बसू नये, आपलं ग्राउंड लेवलचं काम करावं ही त्यांना विनंती करतो आहे. बाकी सर्व ठीक आहे. धन्यवाद.